रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून एका थोर स्वयंसेवकाचा अंत. पुंडलिकजी कातगडे यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून अत्यंत दुःख झालं. पुंडलिकजीचं आता वय झालं होतं. ही वार्ताही अनपेक्षित नव्हती. तथापि त्यांच्या जाण्यानं अनेक आठवणींना कायमचा विश्राम मिळालेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र बाबू, गांधीजी यांच्यासारख्या थोर माणसांच्या सहवासात ते सदैव होते. आयुष्यात माणसाला वार्धक्याची जाण फार लवकर येते, पण पुंडलिकजी याला अपवाद होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांच्या आयुष्याची अखेर तितकीशी चांगली नव्हती, पण गांधीजींच्या शिकवणीत वाढलेल्या या माणसानं त्याची कधीही फिकीर केली नाही. येईल ते जीणं समाधानाने भोगणं हा त्यांचा गुण होता. लोकमान्य टिळकांची अंतकाळची हकीकत मिळवायची झाली तर त्यासाठी पुंडलिकजी कातगडे यांच्या आत्मचरित्राचा पुंडलिक हा भाग वाचावा लागेल. लोकमान्यांच्या अंतकाळी पुंडलिकजी त्यांचे सेवक म्हणून राहत होते. ज्यावेळी चंपारण्यात गांधीजींनी प्रथम सत्याग्रह उभारला, त्यावेळी त्या सत्याग्रहासाठी 3 स्वयंसेवकांची निवड केली गेली होती. राजेंद्र बाबू, आचार्य कृपलानी आणि पुंडलिकजी कातगडे ही 3 माणसं. बेळगावला आचार्य कृपलानींचे भाषण होते. त्या सभेमध्ये कृपलानी हे आपल्या उपहास गर्भ धारदार भाषेत काँग्रेसवर टीका करीत होते. पुंडलिकजी कातगडेकडे वळून ते म्हणाले, पुंडलिकजी, आप तो कांग्रेस वर्कर है ही जरूर, लेकिन एक दफ़ा तो सच्ची बात कहे तो क्या बिगड़ जाता है. कहो ना, जब हम चंपारण्य में गए थे तब क्या खाते थे? लड्डू, जिलेबी. हम खाते थे चने फुटाने. ये बात सच है ना. स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यामध्ये भाग घेणारा हा स्वयंसेवक. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू निवडणूक प्रचारासाठी बेळगावला आले. भाषणासाठी उंच व्यासपीठावर चढण्यासाठी जेव्हा पंडितजी आले तेव्हा त्यांचं लक्ष पुंडलिकजी कातगडे यांच्याकडे गेलं. ते थबकले आणि म्हणाले, पुंडलिकजी, आप तो कांग्रेस वर्कर हैं और अभी तक मिनिस्टर नहीं बने, यह कैसे हो सकता है. आणि जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं, अभी कांग्रेस में 2 ही स्वयंसेवक बाकी है. एक मैं हूँ, दूसरा पुंडलिकजी कातगडे. एकदा पुंडलिकजी दिल्लीला गेले होते. तिथे माझा मित्र ना.व्य. देशपांडे त्यांना भेटला. त्यावेळी राजेंद्र बाबू राष्ट्रपती होते. ना.व्य. देशपांडे यांनी राजेंद्र बाबूंची स्वाक्षरी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. मंडईत जाऊन भाजी घेऊन येऊ या थाटात पुंडलिकजी म्हणाले, चल आपण राष्ट्रपती भवनात जाऊ. आणि पूर्वसूचना न देता दोघे राष्ट्रपती भवनात गेले. राष्ट्रपतींच्या पीएनी त्यांना अडवलं, विचारलं, अपॉइंटमेंट घेतली आहे का. निर्विकारपणे पुंडलिकजींनी सांगितलं, नाही. मग आपली भेट होणार नाही. पुंडलिकजी संतापले. ते म्हणाले, ही माझ्या नावाची चिठ्ठी राष्ट्रपतींना नेऊन द्या. भेटत नाही म्हणाले तर परत जाईन. पीएनी ती चिठ्ठी राष्ट्रपतींच्या टेबलावर ठेवली. पुंडलिकजींचं नाव वाचतात राजेंद्र बाबू चटकन उठले, बाहेर आले आणि त्यांना घेऊन आत गेले. पुंडलिकजींनी स्पष्ट सांगितलं, माझं काहीही काम नाही. फक्त या मुलाला तुमची स्वाक्षरी पाहिजे आहे. तेवढी द्या, मी चाललो. आणि हसून राजेंद्र बाबूंनी स्वाक्षरी दिली आहे.
म्हणाले, अरे पुंडलिक, आज राहा ना. पुंडलिकजी म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती आहात, तुम्हाला खूप कामं असतात आणि मी काय इथं माशा मारीत बसू. आणि पुंडलिकजी तिथून बाहेर पडले. पंडितजी आणि पुंडलिकजी यांचाही स्नेह जुना. अत्यंत विचित्र परिस्थितीत बेळगावला काँग्रेस अधिवेशन भरलं होतं. पुंडलिकजी तेव्हा गंगाधर देशपांडे यांच्या घरी राहत होते. किंबहुना गंगाधर देशपांड्यांनीच त्यांना वाढवलं. काँग्रेस अधिवेशनाची जबाबदारी गंगाधर देशपांडे यांच्यावर होती. त्यावेळी पंडित नेहरू काँग्रेसचे सरचिटणीस होते. गंगाधररावांनी पुंडलिकजींची नेमणूक गांधीजींच्या तैनातीसाठी केली होती. पहाटेच्या वेळेला पुंडलिकजी गांधीजींचं दूध आणण्यासाठी चालले होते. वाटेवर नेहरूंचं कार्यालय होतं. पंडित नेहरू आपल्या कार्यालयाच्या दारामध्ये उभे होते. त्यांनी पुंडलिकजींना पाहिलं आणि हाक मारली, ओ व्हॉलंटियर, इधर आ. पुंडलिकजी गेले. पंडितजींनी सांगितलं, वहाँ का झाडू उठाओ और मेरा कमरा साफ करो. पुंडलिकजी म्हणाले, मी गांधीजींचं दूध आणण्यासाठी चाललो आहे, दुसरा व्हॉलंटियर पाठवून देतो. पंडितजींना संताप आला. त्यांनी पुंडलिकजींचं बकोटं धरलं. बदमाश, का जाता है. पुंडलिकजी तालीम संघात पोचलेले, वाढलेले. त्यांनी सरळ नेहरूंना टांग लावली. नेहरू पडले आणि पुंडलिकजी निघून गेले. नेहरूंना तो अपमान सहन कसा व्हावा. ते सरचिटणीस पदाचा राजीनामा देण्यास उठले. मोतीलालजीचे चिरंजीव, गांधींचे परमशिष्य हा अपमान कसा सहन करतील. तो व्हॉलंटियर माफी मागत नसेल तर मी इथं राहणार नाही. या वार्तेनं गंगाधरराव बेचैन झाले. असा कोण व्हॉलंटियर होता की त्यानं नेहरूंना टांग मारावी. त्यांनी चौकशी चालू केली आणि शेवटी नाव निघालं पुंडलिकजीचं. त्यांनी पुंडलिकजींना बोलावून घेतलं आणि विचारलं, अरे पुंडलिक, आज कोणाशी मारामारी केलीस का. पुंडलिक म्हणाले, तसं काही विशेष नाही. सकाळी गांधीजींसाठी दूध आणायला निघालो होतो. एवढ्यात एका सुंदर गोऱ्या मुलानं मला हाक मारली आणि त्यानं मला सांगितलं, खोली झाडून साफ कर. मी त्याला म्हणालो, दुसरा स्वयंसेवक पाठवतो. त्यानं माझी बकोटी धरली. काय करणार, मी त्याला टांग मारली. तो पालथा पडला. मी निघून गेलो. गंगाधररावांनी कपाळाला हात लावला. ते म्हणाले, अरे, तो मोतीलालजींचा मुलगा, काँग्रेसचा सरचिटणीस आणि गांधीजींचा परमशिष्य, तो आता राजीनामा देऊन निघाला आहे. त्याला मी काय करू. पुंडलिक, आता एकच केलं पाहिजे, जाऊन त्याची माफी माग. अशक्य. मी स्वयंसेवकाचा राजीनामा देतो. गंगाधरराव म्हणाले, अरे, तू माझा मानसपुत्र आहेस ना. ही माझी आज्ञा आहे. यावर माझी सर्व अब्रू अवलंबून आहे. पितृज्ञा म्हणून तुला हे करावं लागेल. पुंडलिकजींच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. काही न बोलता ते गंगाधररावांच्या मागून निघाले. पंडित नेहरूंच्या कार्यालयात दोघेही पोहोचले. नेहरू अतिसंतापी. ते दारामध्येच उभे होते. पुंडलिकजींना पाहताच ते उफाळले, यही है बदतमीज. त्या उद्गाराबरोबर पुंडलिकजी मागे वळले. गंगाधररावांनी त्यांना पुढे ढकललं. नेहरूंनी सांगितलं, झाडू उठाओ और कमरा साफ करो. पुंडलिकजी गेले. त्यांनी झाडू उचलला आणि ते कमरा साफ करू लागले. एवढं नेहरूंनी पाहिलं आणि धावत तिथे गेले. पुंडलिकजींच्या हातातील झाडू काढून घेऊन तो फेकून दिला आणि पंडितजींनी त्यांना मिठी मारली.
ती मिठी अखेरपर्यंत तशीच कायम राहिली. पुंडलिकजी गांधीवादी होते नक्कीच. तेंडुलकरांनी लिहिलेल्या गांधी चरित्र ग्रंथामध्ये गांधीजींनी पुंडलिकजींना लिहिलेली अनेक पत्र उपलब्ध आहेत. त्यावरून गांधीजींचा आणि पुंडलिकजींचा वैयक्तिक जिव्हाळा केवढा होता हे दिसून येईल. अहिंसेपेक्षाही सत्याचा अनुनय त्यांनी पत्करला होता. नाहीतर गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी पुंडलिकजी तेरेखोलला पोहोचणारे प्रथम स्वातंत्र्य सैनिक ठरले असते. पुंडलिकजी आपल्या मताबद्दल अत्यंत हट्टी असत. एखादी गोष्ट त्यांच्या मनाला पटली तर ती गोष्ट करण्यास मागोपुढं पाहत नसत. त्यासाठी त्यांना साथीदारांची आवश्यकता लागत नसे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक आठवण त्यांनी मला सांगितली ती माझ्या लक्षात आहे. हुदलीला गांधीजींचा अर्धपुतळा बसवला होता. त्याचं उद्घाटन जयप्रकाश नारायण यांच्या हस्ते होणार होतं. जयप्रकाशजींचे कार्यक्रम आधीच भरपूर ठरले होते, पण अट सांगितली होती, मी येईन, उद्घाटन करीन, पण मला परत ताबडतोब दुसऱ्या गाडीने माघारी जावं लागणार आहे. पुंडलिकजींनी ते मान्य केलं. पुढं अडचण अशी आली की जाणारी गाडी हुदलीला थांबणार होती, पण येणारी एक्सप्रेस हुदलीला थांबत नव्हती. पुंडलिकजींनी हुबळीला तारा केल्या, पण ते मान्य झालं नाही. पण त्यामुळे पुंडलिकजी डगमगले नाहीत. सत्याग्रहाची सवय असलेला हा स्वयंसेवक त्यांनी हुदलीला जयप्रकाशजींना उतरवून घेतलं. पुतळ्याचं अनावरण झालं. पण हे घडत असता त्याच गाडीनं पुंडलिकजींनी आपले 2 स्वयंसेवक गाडीतून पुढे पाठवून दिले होते. कार्यक्रम आटपून सारे स्टेशनवर आले. नियमाप्रमाणे एक्सप्रेस हुदलीला थांबणार नव्हती. जयप्रकाशजी बेचैन झाले, कारण पुढील सर्व कार्यक्रम आखलेले होते. पुंडलिकजींनी सांगितलं, जयप्रकाशजी, तुम्ही चिंता करू नका, गाडी थांबेल. कशी? मी सारी व्यवस्था केली आहे. आणि एक्सप्रेस धडधडत आली. प्लॅटफॉर्मच्या पुढं थोडं अंतर जाऊन ती थांबली. पुंडलिकजींनी जयप्रकाशजींना जवळजवळ ढकलतच गाडीपर्यंत नेलं. त्यांना डब्यात बसवलं. आधी पाठविलेली माणसं का पाठवली गेली हे त्यावेळी जयप्रकाशजींच्या ध्यानी आलं. त्या माणसांनी स्टेशन येताच चेन खेचली होती. त्यासाठी 250 रुपयांचा दंड पुंडलिकजींनी भरला. जयप्रकाशजींनी सारा प्रकार बघितला आणि ते पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले. जाताना ते म्हणाले, पुंडलिक, तू गांधीवादी शोभत नाहीस, तू मला बंडखोर वाटतोस. अशा किती आठवणी आज आठवतात. त्यांच्या सानिध्यात असलेले अशोक याळगीसारखे अनेक मित्र आहेत. त्यांनी त्यांना जवळून पाहिलं आहे. त्या आठवणी संकलित व्हाव्यात. पुंडलिकजींचे अखेरचे दिवस अत्यंत विपन्नावस्थेत गेले, पण त्याबद्दल त्यांच्या तोंडून केव्हाही खेद व्यक्त झालेला मी ऐकला नाही. आपल्या परीनं देशावर प्रेम करणं हा त्यांचा धर्म होता. पण गोवा मुक्ती संग्राम असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, त्यात त्यांनी सर्वस्व झोकून भाग घेतला. अखेरपर्यंत त्यांच्या मनात गंगाधररावजी देशपांडे यांच्याबद्दलची श्रद्धा सदैव जागृत होती. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल, आचार्य कृपलानी यांच्यासारख्या थोर देशभक्तांचं स्मरण ते कधीही विसरले नाहीत. हा स्नेह जर बाजारात उभा केला असता तर पुंडलिकजी कुठल्या कुठं गेले असते. त्यांना सत्ता मिळाली असती, अधिकार मिळाला असता. पण पुंडलिकजींनी
आपले स्वयंसेवकाचं व्रत केव्हाही सोडलं नाही असा स्वयंसेवक जो निस्वार्थी निगर्वी आहे पुन्हा दिसेल की नाही याची मला दाट शंका आहे. त्यांच्या स्मृतीला माझं अखेरचं वंदन. रणजित देसाई यांचा एका थोर स्वयंसेवकाचा अंत हा ललित लेख येथे समाप्त.